पार्वती पते हर हर महादेव। श्री नागेश्वर भगवान की जय। 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर। तर नागेश्वर या ठिकाणी आम्ही आलोय आणि महादेवांच्या आशीर्वादाने आज 13 डिसेंबर 2025 या दिवशी आम्ही महादेवांचं दर्शन घेतोय। खूप छान वाटतंय। चला जाऊया दर्शनाला। हर हर महादेव। चला। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूला महादेवांचं मंदिर आहे। शिखराचं दर्शन घ्या। आणि हा आजूबाजूचा परिसर आहे। अतिशय सुंदर असं महादेवांची मूर्ती आहे। समोरच्या बाजूने मी नंतर दाखवते। अतिशय छान असा परिसर आहे। हर हर महादेव। त्या साईडने जायचं मेन गेट आणि मग इकडे दर्शन करून इकडे यायचं। आता आपण तिकडे जाणार आहोत। जे मेन गेट आहे तिकडे आपण जाऊया। तिथून मग दर्शन करून मग आपण इकडे येणार आहोत। चला जाऊया। हर हर महादेव। भारताच्या गुजरात राज्यातील द्वारका शहराजवळ हे 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग आहे श्री नागेश्वर महादेव। जेव्हाही द्वारकेला याल तर नागेश्वर महादेवांच्या दर्शनाला जरूर या, कारण हे 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग आहे। ह्या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर समोरच तुम्हाला श्री भगवान शिवांची अतिशय सुंदर आणि ध्यानस्थ स्थितीतील एक विशाल अशी मूर्ती इथे दिसेल। खूप छान अशी ही मूर्ती आहे। त्यानंतर आपण पुढे मग महादेवांच्या दर्शनाला जायचं आहे। या ठिकाणी जेव्हाही दर्शनाला जाल तर दुपारच्या वेळेला मंदिर बंद असतं। त्यानुसार तुम्ही नियोजन करायचं आहे। सकाळी 6 वाजेपासून तर 12:30पर्यंत मंदिर हे दर्शनासाठी उघडं असतं आणि त्यानंतर मग 1 ते 4 मध्ये मंदिर बंद असतं। पुन्हा 5 वाजता मंदिर उघडतं आणि रात्री 9 ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही दर्शन घेऊ शकतात। म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपासून तर 9 ते 9:30पर्यंत दर्शनाला जाऊ शकतात। सर्वात महत्त्वाचं की ह्या मंदिरात दर्शनाला जेव्हाही येणार असतील तर द्वारकाधीशांचं दर्शन घेतल्यानंतर बेट द्वारका या ठिकाणी दर्शनाला जा आणि त्यानंतर तुम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंग या दर्शनाला या। एकाच दिवसात सर्व ठिकाणी दर्शन होत असतात। जसं की म्हणजे द्वारका, बेट द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग, रुक्मिणी मंदिर, गोपी तलाव या सर्व ठिकाणी तुम्ही अगदी एका दिवसात दर्शन घेऊ शकतात। मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो समोरच अतिशय सुंदर आणि अगदी विशाल स्वरूपात त्रिशूल आहे। त्यानंतर मंदिरात दर्शनासाठी अगदी व्यवस्थित अशी सोय केलेली आहे। कितीही गर्दी असली तरी धक्काबुक्की होत नाही आणि मंदिरही तुम्ही पाहू शकतात। अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं हे मंदिर आहे। आतल्या बाजूनेही तेवढंच सुंदर आहे जेवढं बाहेरच्या बाजूने आहे आणि मध्ये बसण्यासाठीही बरीच जागा आहे। दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करू शकतात। श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याने तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी राहते। जी कोणती संकट असतील, दुःख असतील ते दूर होतात। त्याचबरोबर श्री नागेश्वर महादेवांच्या दर्शनाने जर कालसर्प दोष असेल त्यांचं निवारण होत असतं। ह्या ठिकाणी कालसर्प दोषची पूजा देखील केली जाते। तर नागेश्वर महादेवांचं जेव्हा तुम्ही दर्शन घेतात तर जे काही संकट, दुःख दूर होतातच, त्याचबरोबर तुमचं रक्षणही होत असतं आणि तुम्ही भयमुक्त होत असतात। तर दारुकावण या राक्षसाचा भगवान महादेवांनी वध केलेला आणि ते ह्याच ठिकाणी स्थित झालेले ही गोष्ट तुम्हाला माहिती असेलच। अतिशय छान असं हे तीर्थक्षेत्र आहे। हर हर महादेव। नागेश्वर भगवान की जय। छान दर्शन झालं। हर हर महादेव। अथर्व। हर हर महादेव। नागेश्वर भगवान की जय। छान दर्शन झालं। मस्त
नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाला आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पावती घेऊन जलाभिषेक किंवा मग पंचामृत अभिषेक करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला अगोदर बुकिंग करून पावती घ्यायची असते आणि त्यानंतर मग तुम्ही मध्ये अगदी शिवलिंगावर स्वतः तुम्ही जलाभिषेक पंचामृत अभिषेक करू शकतात. अशा पद्धतीने केलं तरीही चालू शकतं किंवा फक्त दर्शन करणार असतील तरी दर्शन देखील अतिशय व्यवस्थित होतं. दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी बसून तुम्ही नामस्मरण करू शकतात, स्तोत्र पठण करू शकतात आणि मंदिराच्या बाहेरील जो काही आवारात देखील तुम्ही भजन किंवा नामस्मरण करू शकतात. खूप छान असं दर्शन होतं. नम पार्वती पते हर हर महादेव शंभो. नागेश्वर महादेव की जय. छान दर्शन झालं आणि बरीच गर्दी होती. रांगेत आमचं दर्शन झालं, पण दर्शन करताना घाई झाली नाही. सर्वांचं अगदी व्यवस्थित दर्शन झालं. दर्शन कसं झालं? अतिशय सुंदर दर्शन झालं. खूप छान वाटलं. म्हणजे असं नाही की खूप गर्दी आहे म्हणून अगदी धक्काबुक्की वगैरे असं काही नाही झालं. खूप छान दर्शन झालं. खूप छान वाटतंय. 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग नागेश्वर महादेव यांचंही दर्शन झालं. खूप आनंद होतोय. आज भगवंताच्या कृपेने आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि त्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग नागेश्वर महादेवांचंही दर्शन झालं. द्वारकाधीश भगवान यांचं दर्शन झालं. खूप छान वाटतंय. हर हर महादेव शंभो. जय श्रीराम. हर हर महादेव. जीवनातील संकट दुःख दूर होण्यासाठी त्याचबरोबर जे शत्रू असतील तर त्यांच्यापासून भय मुक्त होण्यासाठी, रक्षण होण्यासाठी आणि महादेवांच्या कृपेसाठी या ठिकाणी दर्शनाला जरूर या. गुजरातमध्ये आल्यानंतर सोरटी सोमनाथ आणि नागेश्वर महादेव हे 12 ज्योतिर्लिंगांमधल्या 2 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होऊ शकतं. त्याचबरोबर श्री द्वारकाधाम या तीर्थक्षेत्राचंही दर्शन होऊ शकतं. म्हणजेच गुजरातमध्ये आल्यानंतर तुम्ही पहा, गिरनार, सोरटी सोमनाथ, द्वारका, बेट द्वारका, रुक्मिणी मंदिर आणि नागेश्वर महादेव अशा तीर्थक्षेत्रांचं दर्शन तुम्ही घेऊ शकतात. तर गिरनार आणि सोरटी सोमनाथ तुम्ही एका दिवसात करू शकतात, 1 ते 2 दिवस जवळपास. आणि त्यानंतर मग 2 दिवसात तुम्ही बेट द्वारका, द्वारका, बेट द्वारका, नागेश्वर महादेव, रुक्मिणी मंदिर या ठिकाणीही तुमचं अगदी छान असं दर्शन होऊ शकतं. म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होईल. त्याचबरोबर 4 धामपैकी जे भारतातील प्रमुख असे 4 धाम आहेत तर त्यातलं आहे द्वारका. तर द्वारका हे 4 धामपैकी एक आहे, तिथेही तुमचं दर्शन होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी दर्शनाला जरूर या. हर हर महादेव शंभो.